जिल्ह्यातील कोरोनाची लाट ओसरत आहे. अशातच शनिवारी जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालाय. शनिवारी कोरोनाचे नवे 31 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातील रुग्णसंख्या एका अंकावर आल्याने मोठा दिलासा मिळाला. याशिवाय 71 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली, तर मृत्यू संख्याही कमी आली आहे. आज एकाचाच उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सांगली महापालिका क्षेत्रात नवे 5 रुग्ण आढळले. तसेच आटपाडी तालुक्यात 2 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 2 रुग्ण, खानापूर तालुक्यात 5 रुग्ण, पलूस तालुक्यात 0 रुग्ण, तासगाव तालुक्यात 6 रुग्ण, जत तालुक्यात 4 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 4 रुग्ण, मिरज तालुक्यात 2 रुग्ण आणि शिराळा तालुक्यात 0, तसेच वाळवा तालुक्यात 1 रुग्ण आढळलाय. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,98,817 रुग्ण आढळलेत. त्यापैकी 5,333 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 1,93,167 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 317 रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. मारहाणीचा दाखल असलेला गुन्हा मागे घे म्हणणाऱ्या वीटभट्टी कामगाराला घरी बोलावून घेत त्या ठिकाणी चर्चा करताना वाद विकोपाला गेल्याने घरातील तिघांनी त्याचा काटा काढलाय. काठ्यांनी बेदम मारहाण करत डोक्यात पाटा घालून त्याचा निर्घृण खून केलाय. विक्रम रमेश वाघमारे असं खून झालेल्याचं नाव आहे. सदरची घटना शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हरिपूर येथील पिंगळे मैदानावर घडली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून तिघांना अटक केली आहे. राहुल अप्पासो पिंगळे आणि सौ लता अप्पासो पिंगळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेनं हरिपूर गावात खळबळ उडाली आहे. मयत विक्रम वाघमारे हा वीटभट्टी कामगार आहे. तो आपल्या कुटुंबियांसोबत हरिपूर गावातील लक्ष्मीनगर येथे राहतो. मयत विक्रम वाघमारे आणि संशयित राहुल पिंगळे हे दोघे मित्र होते. त्यांच्यामध्ये 2016 साली किरकोळ कारणातून वाद झाला होता. या वादातून वाघमारे याने पिंगळे याला मारहाण केली होती. याबाबतची तक्रार पिंगळे यांनी सांगली ग्रामीण पोलिसात दिली. या वादातून न्यायालयीन खटलाही उभा राहिलाय. हा खटला मागे घ्या म्हणून विक्रम वाघमारे काही दिवसांपासून राहुलच्या मागे लागला होता. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून राहुल पिंगळे याने विक्रम वाघमारेला घरी फोन करून केस संदर्भात बोलण्यासाठी बोलावून घेतलं. शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वाघमारे हा पिंगळे मैदान येथील त्यांच्या घरी आला. त्यावेळी चौघांमध्ये चर्चा सुरू असताना त्यांच्यात वाद झाला. राहुल याने तक्रार मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे आणखीन वाद चिघळला. त्यानंतर आई, मुलगा आणि पित्याने संगनमत करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी ठेवलेला दगड उचलून डोक्यात विक्रम वाघमाऱ्याच्या मारला. यात विक्रम हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर पुन्हा डोक्यात दगड घालण्यात आला. अतिरक्तस्राव झाल्याने विक्रम याचा जागीच मृत्यू झाला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याने राजकीय हालचाली वाढल्या आहेत. निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने बँकेची निवडणूक स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्याबाबतचे सर्वाधिकार सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांना देण्यात आलेत. काँग्रेसकडून 2 दिवसात उमेदवारी अर्ज मागवले जाणार असल्याचं समजते. निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक इस्लामपुरात झाली असून पालकमंत्री जयंत पाटील यांना निवडणूक निर्णयाबाबतचे सर्वाधिकार देण्यात आलेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम हा पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा बँकेची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर होत नाही, त्यामुळे सर्वपक्षीय संचालक निवडून जातात. निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने बँकेची निवडणूक स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे. बँकेच्या निवडणुकीसंदर्भात सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, विक्रमसिंग सावंत आणि विशाल पाटील यांच्यामध्ये निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. निवडणुकीमध्ये ताकदीने उतरण्याची तयारी करण्याबाबत तिघांमध्ये एकमत झाले. मात्र निवडणुकीबाबतचे सर्वाधिकार सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांना देण्यात आलेत. दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपुरात राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही बैठक झाली आहे. जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे जिल्ह्याला सुमारे 1,000 कोटी रुपयांचा फटका बसलाय. त्यामध्ये शेतीचं सर्वाधिक नुकसान झालंय. 1,565 शेतकऱ्यांचे 39,695 हेक्टर जमिनीचे पंचनामे झाले. शेतीचे 54 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाला सादर करण्यात आला. गेल्या आठवड्यात घरात पाणी आलेले स्थलांतरित व्यापारी आणि दुकानदारांना मदत मिळाली. 2.25 महिन्यानंतर सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 550 कोटी रुपये वर्ग केले. त्यामध्ये पुणे विभागासाठी 150 कोटी रुपयांच्या मदतीचा समावेश आहे. सरकारने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे रक्कम वर्ग केली आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यासाठी किती मदत मिळणार याबाबत प्रशासनही अद्न-भिद्न आहे. त्यामुळे महापुराच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेला शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या मदतीपासून वंचित असल्याचं स्पष्ट झालंय. सांगलीसह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला महापुराचा फटका बसला होता. त्यामुळे ही रक्कम तिन्ही जिल्ह्याला मिळणार आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार याबाबत अद्याप प्रशासनाकडे याची माहिती उपलब्ध झालेली नाही. विभागीय आयुक्त कार्यालयातच पूरग्रस्त शेतकऱ्यांची रक्कम अडकली आहे. त्यामुळे महापुराच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेला शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या मदतीपासून वंचित असल्याचं स्पष्ट झालंय.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे न्याय मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून टाकण्याचा प्रकार योगी सरकारकडून झाला। या निषेधार्थ सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीने राज्य बंदची हाक दिली आहे। यामध्ये सांगली जिल्हा सहभागी होणार असून भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी संयुक्तरित्या पत्रकार बैठकीचं आयोजन केलं होतं। यामध्ये विभुते म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने 3 काळे कायदे करून शेतकऱ्यांवर अन्याय केला। यातच लखीमपूर खिरीमध्ये केंद्रातील एका मंत्र्याच्या मुलानेच शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना कुचलले। हा निषेध देशात व्यक्त होतोय। देशातील शेतकऱ्यांवर भाजपच्या केंद्र सरकारकडून आणि भाजप शासित राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय आणि अत्याचार होतोय। याच्या निषेधार्थ आता महाविकास आघाडी सरकारकडून सोमवारी राज्य बंदची हाक दिली आहे। संजय बजाज म्हणाले, केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे। देशातील शेतकऱ्यांवर सतत अत्याचार करण्याचं काम भाजपाकडून सुरू आहे। लखीमपूर खिरीमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनात शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन बजाज यांनी केलं। यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक बजरंग पाटील, शंभूराजे काटकर, शेखर माने, बाबासाहेब मुळीक, सागर घोडके आदी जण उपस्थित होते। भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। नवाब मलिक यांनी बिनबुडाचे आरोप करण्याची सवय झाली आहे। भंगाराचा व्यवसाय करता करता त्यांनी आपली मतीही भंगारात विकली असा घणाघात पडळकर यांनी केला आहे। मुंबई गोवा क्रूज पार्टीवर धाड टाकून एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 8 जणांना अटक केली। मात्र ही रेड पूर्णपणे बनावट असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला। यावरूनच गोपीचंद पडळकर यांनी नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केलाय। पडळकर म्हणाले, त्या क्रूजवर 1300 लोक प्रवास करत होते, त्यात तुमचेही काही जवळचे होते आणि तपासानंतर ज्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला त्यांनाच फक्त एनसीबीने अटक केली आहे। उर्वरित लोकांना एनसीबीने सोडलेलं आहे। मुळात तुमची वसुली सरकार हे वसुलीत गुंग असल्यामुळे एनसीबी असो की दिल्लीतील एटीएस यांनाच कारवाई करावी लागते। तुमच्या स्वतःच्या जावयाला ड्रग्ज केसमध्ये अटक झाली असताना तुम्ही तेव्हा कशासाठी गप्प बसला होता? नवाब मलिकांना मुळात आर्यन शाहरुख खानची चिंता आहे की त्यांना ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळकांची चिंता आहे, असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केलाय। असं तर नाही ना की एनसीबीने सखोल तपास केल्यास तुमचे ड्रग्ज टोळक्यांशी असणारे लागे बांधे उघडकीस पडणार आहेत? या भीतीपोटी तुम्हाला झोप लागत नाहीये ना, अशी शंका पडळकर यांनी व्यक्त केली आहे। बेकायदेशीर खाजगी सावकारीतून मासिक 5% व्याजदर ठरवून नंतर व्याजदर 50% करून धमकावून प्लांटवर कायमस्वरूपी कब्जा करण्याचा प्रयत्न खंडणी स्वरूपात मागणी करत आहे। याबाबत वारंवार घरात सक्षम येऊन आणि मोबाईलवर वाईट वंगाळ शिवीगाळ करून खंडणीचे पैसे न मिळाल्यास घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी 2 खाजगी सावकारांना विटा पोलिसांच्या पथकाने गजाआड केले। त्यांच्याकडून 3 मोबाईल, इनोव्हा, बुलेट, मोटारसायकल, वॉक्सवॅगन, चॅटो, स्कूटी अशी वाहने आणि रोख 29,000 रुपये असा एकूण सुमारे 9 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली। विटा 2 खाजगी सावकारांवर झालेल्या धडक कारवाईमुळे विट्यातील अनेक खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत। जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर सावकारी संदर्भात पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी खास मोहीम नियोजित केली आहे। बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। विटा येथील मदन विठ्ठल शितोळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी अर्ज दिला होता। या तक्रारी अर्जाची चौकशी होऊन मदन शितोळे यांनी विटा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अर्जदार यांच्या मालकीचा विटा हद्दीतील प्लॉट हा बेकायदेशीरपणे सावकारी करणारे विटा रेणावी येथील प्रशांत सुरेश भारते तसेच त्यांचा हस्तक भागीदार सागर बबन सोनावले यांनी 5,90,000 रुपये कर्ज देताना तारण म्हणून साठेखत करून घेतला। या संदर्भात प्रथम मासिक 5% व्याजदर ठरवून नंतर व्याजदर 50% करून आज अखेर एकूण 5,17,500 रुपये परत करून देखील 10% व्याजाचे अधिक 4 लाख रुपये मागणी करून ते दिल्याखेरीज साठेखत फिरवून देणार नाही अशी तक्रार केली होती। या प्रकरणी प्रशांत भारते आणि त्यांचा हस्तक भागीदार सागर सोनावले या दोघांविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर हे करत आहेत। सांगली व कुपवाड शहरातील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने काही निर्णय घेण्यात येणार आहे। माळबंगला येथील पंप हाऊस बनवणे क्षमता 16 लक्ष लिटर्सवरून 24.33 लक्ष लिटर्सपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। त्यामुळे शहरातील विस्कळीत झालेला पाणी पुरवठा लवकरच सुरळीत होईल अशी ग्वाही आयुक्त नितीन कापडनीस यांनी दिली आहे।
कापडनीस म्हणाले, सांगली व कुपवाड शहराचा पाणी पुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालाय. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, नगरसेवक उत्तम साखळकर आणि बाधित भागातले नगरसेवक यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन या उपाययोजना हाती घेण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे माळबंगला येथे नवीन संप आणि पंप हाऊस बनवले. या संपाची क्षमता 16 लाख लिटर्सवरून 24.33 लाख लिटर्सपर्यंत वाढवण्यासाठी 2,48 लाख रुपये निधीची आवश्यक आहे. तसेच महापूर आल्यानंतर सांगली, जॅकवेल आणि पाणी उपसा केंद्र पाण्याखाली जाऊन या दोन्ही शहरांचा पाणी पुरवठा बंद होऊ नये यासाठी पूर रेषेच्या वर नवीन VCB रूम बांधणे, ट्रान्सफॉर्मर यार्ड बांधणे, कॅबलिंग ब्रिज ट्राय बांधणे, स्टोन पिंचिंग करणे यासाठी अंदाजे किंमत 2,63 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या बाबींचा प्रकल्प अहवाल तयार झाला असून आगामी महासभेत या कामांना मान्यता देऊन लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं आयुक्त कापडनीस यांनी सांगितले. तसेच माळबंगला जलशुद्धीकरण केंद्र येथील मोठी गळती काढण्याचं काम दिनांक 16 ते 19 ऑक्टोबर या दरम्यान दुरुस्त करण्यात येणार असल्याचंही आयुक्तांनी सांगितले. पदाचा गैरवापर करून नगरपालिकेची मालमत्ता स्वतःच्या पक्ष कार्यालयासाठी वापरल्या प्रकरणाची चौकशी करून नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील आणि आरोग्य सभापती विश्वास डांगे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. विश्वास डांगे म्हणाले, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पदाचा गैरवापर करून पालिकेच्या नाट्यगृहातील गाळे नातेवाईकांच्या नावावर भाड्याने घेऊन भाजप पक्ष कार्यालय सुरू केलं होतं. हा भाडे करारही पूर्णपणे बेकायदेशीर होता. वास्तविक कायद्यानुसार पदाधिकाऱ्यांना पदाचा गैरवापर करून पालिकेची मालमत्ता वापरता येत नाही. ते म्हणाले, या सर्व बेकायदेशीर प्रकरणावर आम्ही सभागृहात आवाज उठवला होता, मात्र आम्हाला यावर बोलू दिलं गेलं नाही. त्यामुळे सन 2019 साली उपनगराध्यक्ष दादासो पाटील आणि आम्ही राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी ॲडव्होकेट उमेश मानकापुरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती S.J. कातवाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. आमचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने मंगळवारी या याचिकेवर निकाल देताना जिल्हाधिकाऱ्यांनी 3 महिन्याच्या आत या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून संबंधितांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. शहाजी पाटील म्हणाले, हे प्रकरण अंगलट येऊ लागल्याने नगराध्यक्षांनी हे काळे सोडले आहेत. महापालिकेच्या 180 वर्षाच्या इतिहासात प्रथमच न्यायालयाच्या फटाक्यावर फटकारे पालिकेला बसत आहे. त्यामुळे नगराध्यक्षांनी कायदेशीर मार्गानेच कारभार करून नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अन्यथा बेकायदेशीर कारभाराविरोधात आम्ही अशाच कायदेशीर लढाया लढत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. महापालिकेने एक्स-रे आणि विविध चाचण्यांसाठी अद्ययावत मध्यवर्ती निदान केंद्र उभारलं आहे. त्याचं उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते झालं. या निदान केंद्रात एकाच छताखाली रक्तासह विविध 63 तपासण्या अल्प दरात होणार आहेत. सोमवारपासून हे केंद्र सुरू होणार आहे. त्रिकोणी बागेत असणाऱ्या जुन्या इमारतीचं नूतनीकरण करून या ठिकाणी अद्ययावत असे मध्यवर्ती निदान केंद्र तयार करण्याची संकल्पना आयुक्त नितीन कापडनीस यांनी मांडली. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीचं नूतनीकरण करण्यात आलं. या केंद्रात नागरिकांना 63 प्रकारच्या तपासण्या महालॅब आणि महापालिका यांच्या सहकार्याने अल्प दरात दिल्या जाणार आहेत. एक्स-रेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, कावीळ B आणि C, बेडका तपासणी, ECG, रक्तदाब, मधुमेह, लघवी, गुप्तरोग, HIV तपासणी तसेच गर्भधारणा तपासणी होणार आहे. या केंद्राचं उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते झालं. यावेळी आमदार विक्रमसिंग सावंत, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडनीस, स्थायी सभापती निरंजन आवटी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज उपस्थित होते. महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांना खाजगी लॅबपेक्षा कमी दरात तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाचं कौतुक केलं. संपूर्ण लॅबची माहितीही त्यांनी घेतली. इमारतीची पूर्वीची स्थिती आणि नूतन इमारतीच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आयुष सेवाभावी संस्थेच्या रुग्णवाहिकेलाही त्यांनी भेट दिली. आवारातील स्वच्छतागृह, बालमंदिराची पाटील यांनी पाहणी केली आहे.